नमस्कार, मी श्यामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व रिक्षा टॅक्सी चालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका आणि एकमेकाला शेअर करा. मात्र आता की आता रिक्षा टॅक्सीची व्यवस्था सुधारण्यासाठी, रिक्षा टॅक्सी चालकांना न्याय देण्यासाठी आणि ही वाहतूक व्यवस्थेतलं रिक्षा टॅक्सी हे अविभाज्य भाग आहे. शासन त्याला भाडं ठरवून देतं आणि प्रवाशांना चांगली सेवा द्यावी ह्या उद्देशानंच आता की रिक्षा टॅक्सीला रूट लाईट लागणार आहेत, म्हणजेच इंडिकेटर लागणार आहेत. हे इंडिकेटर सर्वसाधारणपणे तुम्हाला 1000 ते 1200 रुपयाला मिळणार आहेत. आता नेमकं इंडिकेटर म्हणजे काय? सर्वसाधारणपणे आपल्या रिक्षाच्या किंवा टॅक्सीच्या टपावरती 3 लाईटी राहणार आहेत. एक लाल कलरची असेल, एक पिवळ्या कलरची असेल, आणखीन एक हिरव्या कलरची असेल. म्हणजे जर लाल कलरची लाईट जर तुमच्या गाडीला लागली असेल तर मला आता ह्याच्यातनं काय भाडं नाही, माझी गाडी एंगेज आहे, म्हणजे तुम्हाला कोण प्रवासी हात लावणार नाही, तुम्हाला कुणी प्रवाशांनी सुद्धा नडायचं काही काम नाही. आणि जर पिवळ्या कलरची जर लाईट लागलेली असेल तर मला आता ह्याच्यात भाड्याची आवश्यकता आहे आणि मग मी तुम्हाला घेऊन जाऊ शकतो. ह्याचा अर्थ असं म्हणजे पिवळी ज्याची लाईट असेल त्याला प्रवाशांनी हात दिला की तो भाडं काही नाकारणार नाही. आता लाल असेल तर मला काय व्यवसायच करायचा नाही. आणि जर हिरवी लाईट असेल तर माझी गाडी पूर्ण एंगेज आहे, मला कुणी विचारूच नका. असला हा त्या इंडिकेटरच्या माध्यमातून जनतेला सिग्नल मिळणार आहे. तर प्रत्येकानं येणाऱ्या काळात स्पर्धेत आपला व्यवसाय टिकवण्यासाठी सुधारणासुद्धा होणं गरजेचे आहे. आणि मग ते पॅसेंजर म्हणतात की आमचं भाडं नाकारतात. हा प्रश्न कायमचीच कटकट निघणार आहे ह्या इंडिकेटरच्यामुळं. आणि टपावरती रूट लाईट ह्या लागतील, म्हणजेच इंडिकेटर लवकरच लागणार. आणि ते सर्वसाधारणपणे 1000-1200 रुपयेसुद्धा तुम्हाला ते बाजारात कुठेही मिळणार आणि तुमच्या सोयीनं सुद्धा ते बनवू शकणार आहे. व्हिडिओ शेअर करा.